पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवे। इकडे लक्ष द्या, पतन आणि उद्धार कशावर अवलंबून आहे? संघाचा महिमा संगतीवर अवलंबून आहे। म्हणून त्याजावे अधमा, अधमाची संगती त्याज्य असावी, संतांची सज्जनाची संगती आपल्या जीवनामध्ये ग्राह्य असावी। एक कावळा आणि राजहंस दोघांची संगती झाली, दुर्दैवाने होऊ नये परंतु झाली। कारण पंचतंत्र नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक श्लोक आलेला आहे, असंग संग दोषेण साधयन्ति विक्रियां दुर्योधन प्रसंगेण भीष्मो गोहरणे गता। असंग संग दोषेण, जो संग करण्याच्या लायक नाही असा दुर्जन दुर्विचारी नीच प्रवृत्तीचा मनुष्य, त्याची संगती जर साधूला घडली, भीष्माचार्यांचं जीवन आजन्म ब्रह्मचारी, पण असंग संग दोषेण संगती घडल्यामुळे दोष अंगाला लागला। मी खेळत नाही महाराज, फक्त बसलोय तिथे, मी खेळत नाही फक्त पाहतो। पाचवा बसणारा सुद्धा महापातकी सांगितलं तिथं बसणार, त्या 5 जणांची संगती करू। असंग संग दोष साधो साधू जरी झाला तरी सुद्धा त्याचं पतन व्हायला काहीच वेळ लागत नाही। साधो यांती क्रिया भीष्मो गोहरणे गताः दुर्योधन प्रसंगेन, भीष्माचार्यांचं आजन्म ब्रह्मचारी जीवन, परंतु दुर्योधनाच्या संगतीमुळे कुठेतरी बिघडलं जातं। कुसंगे नाडीला साधू जैसा, एकनाच्या संगे हिराचो भंगला, एकनाच्या संगे हिराचो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, हिरा कधी भंग पावत नाही दादा, परंतु तो भंग पावला जातो का? ढेकणाच्या संगतीमुळे। तसं कुसंगे नाडीला साधू जैसा, साधू सुद्धा भंग पावतो, त्या साधूला सुद्धा डाग लागतो, भ्रष्ट होतो का? कुसंगे नाडीला साधू, कुसंगतीमुळे साधू सुद्धा नाडला जातो। या संदर्भात एक कथा आलेली आहे, कावळा आणि राजहंस मी सांगत होतो, दोघांची संगती झाली, दुर्दैवाने होऊ नये परंतु झाली। कारण तुकोबरा म्हणतात कावळा कशावर जगतो आणि राजहंस पक्षी कशावर जगतो। कावळे डोपरा करती तीरा, राजहंसाचा मोतियाचा। तुकोबरा म्हणतात कावळ्याचं एकच लक्ष असतं, कधी जनावर मरते लोक त्याला गटारात आणून टाकतात आणि त्याला टोचा मारायला मिळतात। कावळ्याचं लक्ष तितीर नावाचा पक्षी असतो, तो असे बारीक बारीक खडे वेचून खातो, कंकर तिरा, तो असे बारीक बारीक खडे वेचून खातो। म्हणून बरेच लोक म्हणतात अहो जोगदंड महाराज त्याचं माझं काहीच नाही, पण उगीच माझ्या नावानं काय खातोय? खडे खातोय। आता आपण कुठे बसतात बघा, आपण कुठे बसतात बघा, कारण कीर्तन आपल्यासाठी चाललंय हे लोकांना कधी कळायचं? कीर्तन आपल्यासाठी चाललंय, आपण कोणत्या यादीत बसतो? कावळ्याचं लक्ष असतं, कधी जनावर मरते लोक त्याला गटारात आणून टाकतात, टोचा मारायला मिळतात। तितीर नावाचा पक्षी असतो, असे बारीक बारीक खडे वेचून खातो। परंतु या विश्वाच्या पाठीवर असा एक पक्षी आहे, तो कधी घाणीला तोंड लावतच नाही, तो असे मोतीच वेचून खातो, त्याचं नाव आहे राजहंसाचा मोतियाचा, तो मोतीच वेचून खातो। ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये। राजहंसामध्ये अजून काय सामर्थ्य त्याच्या त्वचेमध्ये, काचा चोचेनी सांडसे खांडीजे पय पानी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ, अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर, चरता तिजे सविचार राजहंस। त्याच्या चोचीमध्ये भगवंतानं सामर्थ्य दिलंय, अर्धा बकरी पाणी आणि अर्धा बकरी दूध आहे। तो राजहंस पक्षी काय करतो? दूध प्राशन करतो आणि पाणी खाली ठेवतो। हा क्षीर निर्विवेक फक्त त्यालाच जमतो, हा झाला भौतिक क्षीर निर्विवेक। परमार्थातला क्षीर निर्विवेक काय आहे? ज्ञानोबा म्हणतात अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर। याचा पदच्छेद कसा करायचा बघा, अनात्म वर्ग नीर सांडून, इथे थांबायचं, अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर सरता
परंतु कसे चरतात जे सविचार चरतात ते राजहंस तुकाराम महाराजांना अपेक्षित। मरणा हाती सुटली काय विचार या निश्चय, हा जो विवेक आहे माझा विवेक जागृत झाला आणि त्या विचाराने मरणा हाती सुटली काय, हा जो विवेक आहे तो विवेक राजहंसाच्या ठिकाणी अनात्मा वर्ग नीर। म्हणून महात्मा वेगळा, महात्मा ज्याला कळय हे जग मिथ्या आहे, जग मिथ्या आहे आणि जग मिथ्या आहे, ब्रह्म हे सत्य, ज्याला हे कळलं तो सामान्य जीव आहे। आपल्याला कळतंय जग मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य, आपल्याला कळतंय शंकराचार्यांनी सांगितलं श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा। जीव हा दुसरा तिसरा कोणीच नसून तो परब्रह्म स्वरूप आहे। हो मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा सार एका श्लोकाच्या पूर्वार्धात सांगतो। शंकराचार्य म्हणतात ते आपल्याला कळलं, त्याला सामान्य जीव म्हणा, परंतु जीव आणि ब्रह्म वेगळं नाहीच हे ज्याला कळलंय त्याला महात्मा, त्याला काय म्हणा, त्याला महात्मा म्हणा, त्याला सिद्ध महात्मा। म्हणून अनात्मा वर्ग नीर सांडून त्याचा त्याग करतो अनात्म नीराचा आणि आत्मरसाचा क्षीर जो प्राशन करतो तो राजहंस, तो राजहंस। म्हणून तो राजहंस घाणीला कधी तोंड लावत नाही। दोघांची मैत्री झाली, एका वृक्षावर बसले गप्पा मारत होते, किती बंडखोरी झाली, किती निवडून आले वगैरे वगैरे चर्चा सुरू असताना त्या नगरीचा राजा त्या शिकारीसाठी जंगलात आला, थकला बागडला, भरपूर श्रम झालं म्हणून विश्रांती करता नेमका राजा त्या वृक्षाखाली येऊन बसला की ज्या वृक्षावर कावळा आणि राजहंस गप्पा मारत लक्ष देऊन राजा खाली बसला, थकलेला होता, श्रम भरपूर झालेलं होतं, खाली लवणल्या बरोबर बाळासाहेब राजाला लगेच झोप लागली। परंतु चमत्कार असा घडला, झाडाच्या फांदीवाटे एक उन्हाची तिरीप राजाच्या चेहऱ्यावर पडली आणि राजाची झोप अशी चावळू लागली। राजहंस पक्षाच्या लक्षात आलं आपल्या नगरीचा राजा, आदर्श राजा, दुष्काळ पडल्यावर प्रजेचं संरक्षण करतो। राजा कसा असावा आदर्श, म्हणजे एकमेव उदाहरण आहे, असा आदर्श राजा प्रजेचं शोषण न करता प्रजेचं काय करतो पोषण करतो, असा आदर्श राजा। याच्यावर आपण उपकार केले पाहिजे। काय उपकार करू शकतो? राजाची झोप चावळू लागली, राजहंस पक्षाने आपले पंख बाजूला केले आणि राजाच्या चेहऱ्यावर छाया धरली, सावली धरली, राजाला मोठ्या आनंदाने झोप लागली। परंतु चमत्कार असा घडला, तेवढ्या वेळात बसलेल्या ठिकाणाहून कावळ्याने वरून राजाला गंध लावला। गंध कळतो ना, रिक्त स्थान की मूर्ती कशी गंध लावला, रिकाम्या जागा गंधावरच राजा जागा झाला, इकडे तिकडे पाहू लागला की मी या नगरीचा राजा असताना, बॉस असताना प्रत्येकाला बॉस वाटतो, मी बॉस असताना मला गंध लावण्याचा धाडस कोणी करावं। इकडे तिकडे पाहिलं, वर पाहिलं, तोपर्यंत कावळा उडून गेला, दिसला राजहंस। कुठलाही विचार न करता राजाने शेजारचं धनुष्य घेतलं, बाण लावला, असं कसं संधान साधलं, सुळसुळ करत असा बाण सोडला, राजहंसाच्या वर्मी लागला आणि राजहंस खाली टप्प दिशेने पडला। मला उत्तर द्या, दृष्टांत संपला। उपकार करणारा राजहंस, उपकार करणारा, सावली धरली ना, उपकार करणारा, उपकार करूनही देखील त्याला मरावं लागलं। काय कारण? काही कारण नाही, फक्त कावळ्याची संगती घेतली म्हणून। म्हणून संगती करत असताना आपण कोणाच्या संगतीत राहतो याला फार महत्व आहे। एक गुरु आणि शिष्य जंगलातून बघत चालत होते, संगतीचा परिणाम कसा घडतो। दोघे जण चालत होते, समोरून जात असताना एक वाघ दिसला। वाघ आल्याबरोबर हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, ही स्थिती गुरूंची होती। वाघाला तरी काय घेणं देणं नाही, काय घेणं देणंच नाही। हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम, जगदाकारी झाली सत्ता, वारोनी गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता, लाज आणि चिंता दुरावली, कारण जवळी विठ्ठल रुक्माई, बहीण बंधू बाप आई, ही अवस्था झाली। वाघ आला तरी गुरुजी भिनलेत, परंतु शिष्य भिवू लागला। शिष्याने विचार केला, हे पिकलेलं पान आहे, कधीतरी गळून पडणार आहे, आपलं व्हायचंय जायचंय अजून, चला म्हणला राम इथूनच। वेळ प्रसंग आल्यावर कळतात जीवाभावाचे किती ते म्हणतात। शिष्याने काढता पाय घेतला, वाघाने दर्शन घेतलं, कोणाचं? गुरुजींचं दर्शन घेतलं, वाघ निघून गेला। परत शिष्याला दोघे जण चालू लागले, एका वृक्षाखाली पाणी पिण्यासाठी, फलाहार घेण्यासाठी बसले। त्यावेळेला गुरुजींच्या गालावर एक मच्छर बसला, त्याला आपण ढास म्हणतो। अजून काय म्हणतो?
ढास म्हणा, मच्छर म्हणा, चिलट म्हणा, तो ढास बसला आणि त्या ढासाला मारण्यासाठी अशी गुरुजींनी स्वतःच्या गालावर अशी थप्पड मारली. थप्पड मारल्याबरोबर शिष्याने प्रश्न विचारला, गुरुजी मगाशी वाघ आला तरी तुम्ही हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, हल्ले नाहीत, बोलले नाहीत, डुलले नाहीत, वाघाने दर्शन घेतलं तुमचं, काय कमाल आहे. आणि आता साधा एक ढास गालावर बसला तर त्याला तुम्ही मारू लागलात, त्याला तुम्ही भिवू लागलात, काय कारण? गुरुजींनी उत्तर दिलं ते अतिशय महत्वाचं आहे. गुरुजी म्हटले, अरे बाळू मगाशी वाघ माझ्या समोर आलता, त्यावेळेला मला वाघही काही करू शकला नाही. त्याचं कारण त्यावेळेला मी माझ्या गुरुच्या संगतीत होतो आणि आता एक साधा ढास मला चावू लागला, त्याचा परिणाम तुझ्या संगतीत म्हणून संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर सूक्ष्म असतो महाराज, घडत असतो. सिद्धांताच्या बाबतीत बोलायचं झालं तर संगतीचा किती सूक्ष्म परिणाम असतो. एखादा मद्यपान करणारा मनुष्य म्हणजे एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा मनुष्य त्याच्या मनासारखा वागायला लागला. संगतीचा किती सूक्ष्म परिणाम. एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा माणूस त्याच्या मनासारखा वागतो. एखादा मद्यपान करणारा मनुष्य, त्याची संगती जर आपल्याला काही दिवस घडली आणि तो मद्यपान करणारा मनुष्य, दारुड्या मनुष्य, तो आपल्यापासून जरी दूर राहिला तरी मनुष्य प्यायला लागला. कशाचा परिणाम आहे? त्याच्या गैरहजेरी सुद्धा करायला संगतीचा परिणाम. याच्या उलट बोलतो, एखादा वारकरी, गाथा ज्ञानेश्वरी वाचणारा वारकरी आणि त्याची संगती जर आपल्याला काही दिवस घडली आणि तो वारकरी जरी आपल्यापासून दूर राहिला तरी मनुष्य त्याची ज्ञानेश्वरी चालू राहते, गाथा चालू राहतो. कशाचा परिणाम? हा, असं बोलत म्हणजे मला कळतंय तुम्हाला काय कळाले का? आपण फक्त एका शब्दावर बोलतो अभंगातल्या 3 अक्षराचा संगत. कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. संगतीचा. म्हणून संगती करत असताना आपण कोणाच्या बघा, एक सांगतो, रेड्याची समाधी झाली. काय झाली? रेड्याची समाधी झाली. रेड्याची समाधी झाली. आळे फाट्याला रेड्याची काय झाली? समाधी झाली. लोक रेड्याची वारी करतात. कोणाची? रेड्याची वारी करतात. रेड्याचा सप्ताह व्हायला लागला म्हणजे रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला. वाक्य नीट आहे. रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला याला सुद्धा कारण काय असेल? संगती. रेड्याला ज्ञानोबऱ्यांचा संग झाला. रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भधीजांचा हरविला. मला पुढचं चरित्र सांगायचं नाही. नाथ महाराजांचा खूप गोड अभंग आहे हा. अर्थात रेड्याची समाधी झाली. रेड्याची झाली, त्याच्या पुढे जाऊन कुत्र्याची सुद्धा झाली. म्हणजे जीवनात कुत्र्याची समाधी व्हायला आणि माणसाचा कुत्रा व्हायला याला सुद्धा कारण काय असेल? समाधी, संगती हे कारण आहे महाराज. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी राजांचा बघा ना देहांत झाला रायगडावरती, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय जमलेला. माझ्या महाराष्ट्राचा राजा गेला, जाणता राजा गेला. छत्रपती हरवले. जाणता कोणाला म्हणत नाही, ज्याच्यामध्ये काहीतरी जाणण्याची ताकद आहे त्याला म्हणतात जाणता राजा. छत्रपती हे लेबल, ही पदवी कोणालाही लागत नसते दादा. ज्याचं छत्र अख्ख्या जगावर आहे त्याला म्हणतात छत्रपती महाराज. ज्याचं छत्र अख्ख्या जगावर आहे त्याला म्हणतात छत्रपती. आपल्या पतीचं छत्र घरावर सुद्धा आहे का नाही हे त्या पतीनं तपासून पाहावं. पण छत्रपती हे लेबल कोणालाही लागत नसतं.
म्हणून जीवाला जीव देणारी माणसं त्या काळात होऊन गेली, या महापुरुषांना साथ दिली महाराज. आणि आता एवढा असून सुद्धा एकमेकाचा जीव घेणारी माणसं याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार होऊ लागली. किती कीर्तन झाले, याला किंमत नाही. आपल्यामध्ये परिवर्तन काय झालं समाजामध्ये, याला महत्व महाराज, याला महत्व. देहांत झाला रायगडावरती राजांचा. असं म्हणतात लाख गेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा. आणि काही काही माणसं असे लाखाचा पोशिंदा असतात महाराज. आणि तो लाखाचा पोशिंदा गेल्यावर काय समाजामध्ये ओसाड काय पडतं. आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब लाखाचा पोशिंदा होते, पोशिंदा होते लाखो जनसमाजाचा, गोरगरिबांचा, 18 पगड जातींचा पोशिंदा होता. लाखाचा पोशिंदा गेल्यावर उघड पडलं, घरातला करता मनुष्य गेल्यावर घर काय होतं दादा, उघड पडतं ना, ओसाड पडतं ना. करता मनुष्य गेला तेव्हा राजे गेले, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा टप 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 वाहत होत्या. माझ्या महाराजाचा राजा गेला, स्वामी गेला. जेव्हा राजांचा पार्थिव देह दादा त्या चितेवर ठेवण्यात आला आणि जसा अग्नी डाग देण्यात आला, काय चमत्कार घडला दादा. जळत्या चितेमध्ये एका वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी मारली. म्हणून आज रायगडला जाऊन पहा, माझ्या छत्रपतींच्या शेजारी, राजांच्या शेजारी एका वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आज आम्हाला पाहायला सापडते. म्हणजेच राजांच्या अगोदर मला वाटतं कुत्र्याचं दर्शन आपल्याला घ्यावं लागतं. कुत्र्याचं दर्शन. अरे त्या कुत्र्याला कळलं माझा स्वामी गेला, राहण्यात अर्थ काय, माझं सौभाग्य गेलं, माझ्या जीवनाला आता काय अर्थ, काय अरे माणसावर तर प्रेम केलतात 18 पगड जातींवर, परंपरन पशु पक्ष्यांवर ज्या राजाने प्रेम केलं आणि त्यांनी राजासाठी प्राणाची आहुती द्यावी महाराज, अशी माणसं होऊन गेली. म्हणून कुत्र्याची समाधी व्हायला आणि माणसाचा पुत्र व्हायला याला सुद्धा कारण काय असेल, संगत. कुत्र्याचं भाग्य एवढं थोर होतं की त्याला राजांसारख्या महापुरुषांची संगती जीवनामध्ये घडली. कुत्रा सोडा, रेडा सोडा, सजीव प्राण्यांचं तुम्हाला उदाहरण दिलं. आता निर्जीव उदाहरण देतो. निर्जीव संगतीचा परिणाम होतो का नाही, आपल्यावर काय होणार नाही. रेडा, कुत्रा, सजीव, निर्जीव उदाहरण देतो. तुम्ही म्हणता निर्जीव दगडा मातीची भिंत, पण तिला ज्ञानोबऱ्यांचा स्पर्श झाला. आणि स्पर्श झाल्याबरोबर, संग झाल्याबरोबर काय परिणाम झाला माझा. चालवेली हरलीचा मोक्ष चालविली निर्जीव अचेतन, जी चेतन नाही अशी निर्जीव दगडा मातीची भिंत, पण तिच्या पुण्याने ज्ञानोबऱ्याचा संग झाला. परिणाम निर्जीव भिंत सजीव झाली, चालू लागली. तिचा उद्धार झाला. म्हणून लोक आज तिचं दर्शन घेतात आळंदीत गेलं. चला बोला, कशाचा परिणाम आहे, संगतीचा परिणाम. गंगा आहे, गंगा ती जर एखाद्या तळ्याला जाऊन मिळत असेल तर गंगेचा शुद्ध वेडेपण. गंगा जर एखाद्या डबक्याला जाऊन मिळत असेल तर गंगेचा शुद्ध वेडेपण. गंगा तेव्हाच व्यापक स्वरूपाला प्राप्त होईल. गंगा सागराला गेली की गंगा तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर सागर संगम. वग्या झाला उर्मे कमळ
आपल्याला जाऊन मिळत असेल तर गंगेचा शुद्ध वेडेपण आहे. गंगा तेव्हाच व्यापक स्वरूपाला प्राप्त होते. गंगा सागराला जाऊन मिळाले की गंगा गंगा राहत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. म्हणून मानवाची जीवनरूपी गंगा तेव्हाच उदात्ताने व्यापक होईल. आपल्या जीवनाची उत्क्रांती उत्कर्ष व्हावा असं वाटत असेल तर मानवाची जीवनरूपी गंगा संतरूपी सागराला जाऊन मिळाल्याशिवाय मानवाची जीवनरूपी गंगा उदात्ताने व्यापक होणार नाही. मिठाचा गोळा ज्ञानोबराने दिलेला दृष्टांत चांगदेव 65 नावाच्या ग्रंथामध्ये मिठाच्या गोळ्याने ठरवलं सागरात उडी टाकायची आणि सागरातला ठाव ठिकाणा घेऊन यायचं. तळ घेऊन यायचं. बकेटभर पाण्यात जर मिठाचा गोळा टाकला धारूर मध्ये एवढा मिठाचा गोळा बकेटभर पाण्यात टाकला तर इथं मावशी कसं आहे छोटा होतो का मोठा होतो? कसं आहे इथं धारामध्ये कसं आहे छोटा होतो का मोठा होतो? वा वा क्या बात आहे. आपण अनेक जणांचं श्रवण केलेली मंडळी चतुर मंडळी हुशार नजरेतली माणसं. छोटा होत नाही हो. काही काही माणसं लगेच उत्तर देतात मग छोटा होणार की महाराज? छोटा होत नाही आणि मोठा होत नाही. ज्ञानोबरांनी किती गोड दृष्टांत दिला बघा. चिंतनात सुद्धा खूप आनंद असतो विनोद असतो. ज्ञानोबरांनी त्यानं ठरवलं टाकली उडी. चांगदेव 65 नावाचा ग्रंथ चांगदेवाला केलेला उपदेश. चांगदेवाला 65 वयामध्ये बोध झाला. आपल्याला 4000 अभंगाचा परिणाम होईल. 9034 वयाचा ज्ञानेश्वरीचा परिणाम होईल. कशाचा परिणाम झाला? आणि चांगदेवाला ज्ञानोबा उपदेश करत काय म्हणतात? लवण पानियाचा धावो माझी घेऊन गेले पाहो तव तेचे नाही मा काय घेवो माप जळा. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी येतेची ना माघारी परती जैसी. लवणाची कणिका मिळत खेवो उदका उदकच होऊन देखा ठाके जे नोहे सारिता निराळी लवण मिळता जळी. उडी टाकली ना महाराज. मिठाचा मासा केला आणि समुद्रात सोडला. किती तास पोहू शकेल? किती तास? 10-5 मिनिट अर्धा तास काही टाकली मिठाच्या गोळ्यात. लवण पाणी याचा ठाव म्हणजे ठिकाणा घेऊन यायचं. उडी टाकल्याबरोबर त्या सागरामध्ये एवढं सामर्थ्य होतं त्या मिठाला मीठपणच ठेवलं नाही. तव तेची नाही मा काय घेऊ माप. ते मीठपणच हरून गेलं. तिथं माप काय घेणार? माप काय घेणार? मीठ कशापासून तयार होतं? चला जाऊ द्या. मीठ कशापासून तयार होतं? सागराच्या खाऱ्या पाण्यापासून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. मीठ तयार होतं. ते ट्रेन मुंबईला येतं, पुण्याला येतं, पुन्हा बीडला येतं, पुन्हा धारूरला येतं, पुन्हा आपल्या घरी येतं. मातामुळे त्या मिठाला घरी आणतात आणि मग त्याला अशा इतीत मिरच्या असतात त्या मिरच्यात मिसळतात. कोणाला? मिठाला. आणि तव्यावर असं मिक्स करतात आणि पुन्हा उकळात टाकून त्याला रगडतात मिठाला. कोणाबरोबर? मिरच्या बरोबर. एवढी मिठाची बेजारी एवढ्या दुःखाला सामोरं जावं लागतं मिठाला. कोणाला? मिठाच्या गोळ्या. कशामुळे? ते त्याच्या स्वस्वरूपाला सोडून आले म्हणून. आणि मीठ जेव्हा जिथून तयार झाले तिथं जाणार आहे पाण्याकडे तेव्हा मीठ राहणार नाही. मीठ पाणी स्वरूप त्याच्या मूळ स्वरूपामध्ये विलीन. तसं या मिठाच्या गोळ्याला दुःख काय? जोपर्यंत आपल्याला आपलं खरं स्वरूप कळत नाही आपण कोण आहे तोपर्यंत आपण या देहरूपी मिठाच्या गोळ्यातच अडकून पडणार. पण महात्मा देहाचं ममत्व आसक्ती त्यांना राहिलेलं नसते. अर्थात ज्ञानोबा म्हणतात ते मीठ शिल्लकच राहिलं नाही. त्याच्या पुढची ओळ एका ज्ञानोबा म्हणतात तैसे तुझा आत्मा या ते पाही. चांगदेवाला म्हणतात देखो गेली आम्हीची नाही तेथे दुखायचा काही कल्पावया जोगा. वाक्य पूर्ण झाले सायलेंट. चांगदेवाला म्हणतात तुझ्याकडे बघितल्याबरोबर मी पणा शिल्लक राहिला. माझ्यातला मीच निघून गेला. तेथे तू कैचा काही कल्पावया. तिथं तू शिल्लक राहशील. जिथं मीच शिल्लक राहिलो नाही तिथं तू शिल्लक राहशील. मज माझे पाहता मी पण हरवलो. आता विठ्ठलू बाहेर विठ्ठलू मीच विठ्ठलू मज भासत असे. अर्थात एवढा व्यापक बोध ज्याच्या जीवनामध्ये झालेला असतो ते वैष्णव असतात.
म्हणून मिठाचा गोळा पाण्याकडे गेला, पाण्याच्या संगतीला लागला की मीठ राहणार नाही. तसं या देहरूपी मिठाच्या गोळ्याने जोपर्यंत संताकडे जात नाही तोपर्यंत आपण खऱ्या शाश्वत आनंदाला आणि सुखाला पोहोचू शकणार नाही. 4 वर्ग त्या जगामध्ये, किती? 4 वर्ग. जड, जीव, देव आणि संत. जड, जीव, देव आणि संत. जडाची संगती केली उचित नाही. जड जीवाची संगती केली उचित नाही. जड कारण दगड हा कसा जड आहे. दगड ठरवणार नाही तुमच्या जीवनाचा उत्कर्ष करायचा का अपकर्ष करायचा. दगड नाही ठरवणार. दगड हा जड आहे. दगड हा कसा न रूपमस्य तथोपलभ्यते न अंतो न च आदिर न च समप्रतिष्ठा. संसारासारखी वस्तू कधी आकाराला रूपाला प्रगट झालेली नाही. संसारात जड आहे, तो मुळात दुःख रूप आहे, तो आपल्याला सुख देऊ शकणार नाही. म्हणून संसाराची संगती, जडाची संगती उचित नाही. तो दगड आहे, त्याच्यामध्ये काय सामर्थ्य? आपल्या जीवनाचं कल्याण करायचं का अकल्याण करायचं? दगड आहे. तोच दगड मंदिरासमोर ठेवला, आपण ठरवायचं दगड कुठे मांडायचा. आपण मंदिरासमोर ठेवला तर तोच दगड नारळ फोडण्यासाठी उपयोगाला येईल. आणि तोच दगड आपण घरासमोर ठेवला कधी मध्ये राग आल्यावर डोकं फोडण्यासाठी उपयोगाला येईल. दगड नाही ठरवणार माझ्यावर नारळ फोडायचंय का डोकं फोडायचंय, कारण तो कोण आहे? दगड आहे, जड आहे. म्हणून जडाची संगती उचित नाही. चला जाऊ द्या, प्रमाण भरपूर आहे. पुढे जड, जीव. महाराज जडाची संगती नाही करता येत, आम्ही जीवाची संगती करू. तुम्ही आम्ही कोण आहे? जीव आहे. आता मला सांगा, मराठीमध्ये एक म्हण आहे, उघड्यापाशी नागडं गेलं सारी रात, घोडं मेलं वजाने शिंगरू मेलं. अहो तुम्ही अपूर्ण आहेत आणि मी अपूर्ण आहे. जीवा कसा अपूर्ण आहे, परिपूर्ण नाही. तर मग अपूर्ण आणि अपूर्णाची संगती करून, जीव म्हणजे अंशी. कोण आहे? ममे अंशो जीवलो. जीव हा अंशी, म्हणून अंशीने अंशीची संगती करून चालणार नाही. अंशाने अंशाची संगती करून चालणार. आपण अंश आहेत आणि परमात्मा अंशी. अंशाने अंशाची संगती करून परिपूर्ण जीवन होत नाही. तर अंशाने अंशीकडे गेलं पाहिजे. अंशी असणारा परमात्मा आणि अंश असणारा जीव. मग जीवाने जीवाची संगती करून, जीव हा बद्ध आहे. जीव कसा बांधलेला आहे, मीच बांधलेला आहे. मी तुम्हाला म्हणतो मोकळा करतो, या तुम्हाला मोकळा करतो. अरे तूच बांधलाच्या खांबाला पक्का आणि तू आम्हाला मोकळं काय करणार? अगोदर तू मोकळा पाहिजे. म्हणून मोकळे कोण आहेत? अबद्ध कोण आहेत आणि बद्ध कोण आहेत? महाराज एरते आई का माया बराबर, तोची संत साधू ओळखावा निका. संत साधू ओळखावा निका. तोची संत साधू ओळखावा निका. संत साधू ओळखावा निका. एरते आई का माया बद्ध, एरते आई का माया बद्ध, तोची संत साधू ओळखावा निका. एरते आई का आपण बद्ध आहे, म्हणून बद्धाने बद्धाची संगती करून आपलं जीवन परिपूर्ण होत नसतं. जड जीव. महाराज जाऊ द्या, आम्ही देवाची संगती करू, चांगली गोष्ट आहे देवाची संगती. परंतु देव तुम्हाला जवळ घेईल का याचा विचार केला का? कारण देवाची संगती करता येत नाही. परमात्मा असंग आहे. असंग आहे म्हणजे भरला घनदाट. असंग आहे, ज्याची संगती करायची त्याच्यात आणि आपल्यामध्ये स्वभिन्नता पाहिजे. मला गुरुजींची संगती करायची, आमच्यामध्ये स्वभिन्नता पाहिजे. आम्ही दोघे जर एक असतात तर कोणी कोणाची संगती करायची? परमात्मा हा असंग आहे, त्याची संगती करता येत नाही. जीव हा देवाजवळ जाऊ शकत आणि जर गेला देवाने त्याला घेतलं तर जीव हा जीव राहणार नाही. तो लगेच कोण होणार आहे? तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. तो लगेच शिव होणार आहे. राम म्हणता रामची, तो लगेच शिव होणार आहे. म्हणून देवाची संगती करतात. मग कोण आहेत की आमचं जीवन परिपूर्ण करू शकतील, आमच्या जीवनामध्ये सुख समाधान देऊ शकतील, आमचं जीवन उदात्त बनवू शकतील, व्यापक बनवू शकतील? असे कोण आहेत? तर ती मधला दुआ. कबीरदास महाराज म्हणतात, पाप करे बिन गती नहीं, पाप करो दिन रात, पाप करे तो हरी मिले, पाप करो दिन रात. पाप केल्याशिवाय गती नाही. रात्रंदिवस उद्यापासून तुम्ही पाप करायला लागा. कबीरदास महाराज म्हणतात उद्यापासून तुम्ही पाप करायचं. असं सांगतील का आपल्याला कबीरदास महाराज? त्याचा पदच्छेद कसा करायचा? पा पकरे बिन गती नाही, पाय पकडल्याशिवाय गती नाही. पा पकरे तो हरी मिले, पाय पकडले तर हरी भेटणार. म्हणून पा पकरो दिन रात, रात्रंदिवस तुम्ही संतांचे पाय पकड. मधला दुआ. जगत हे कोर्ट आहे, परमात्मा न्यायाधीश आहे, आपण आरोपी.
जीव हा आरोपी. न्यायाधीशापर्यंत जाऊन पोहोचायचं असेल तर मधला दुवा संत रूपी वकिलाकडे आपण गेलं. म्हणून संतच आपल्या जीवनामध्ये शाश्वत सुख आपल्याला देऊ शकतील, संतच आपल्या जीवनामध्ये आनंद देऊ शकतील. म्हणून तुकोबरा वारंवार अनेक ठिकाणी देवाला म्हणतात, काही नको देवा, तुमच्या भक्तीचं ओझं झाले, मागा, नको नको मला काही नको, काहीतरी मागा. शेवटी तुकोबरा म्हणतात, द्यायचे तर मला हेच दे. संत संगती देई चरणा सेवा, संत संगती जेणे हात तुझा विसरण पडावा, आजी भाव माझी आजीवा, पुरवी देवा पुरवी देवा संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. देवाजवळ जायचं, काय मागायचं, तुम्हाला संतांची संगती दे. कशासाठी तर जेणे हा तुझा विसर न पडावा, तुझा विसर पडू नये म्हणून देवा मला संतांची संगती दे. म्हणून संगतीला एवढं जीवनामध्ये महत्व आहे. कळलं महाराज, संगतीचं महत्व बस झाला. आता संगती सर्व सारांश आपल्याला थोडक्यात पाहायचं. आता आम्ही संगती करायला तयार आहोत, परंतु ज्यांच्या संगतीत जायचे ते कोण आहेत? वैष्णव आहेत, ते संत आहेत. मग वैष्णव कोणाला म्हणतात ते सांगा. वैष्णव शब्दाची डेफिनेशन, परिभाषा, व्याख्या ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने वैष्णव शब्दाची व्याख्या आहे का? वैष्णव कोणाला म्हणतात? भक्तिशास्त्राच्या दृष्टीने वैष्णव तो जया, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने वैष्णवत्व जया, अवघी देवावरी. अवघी म्हणजे सर्व, जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पिजे. जे जे काही कर्म करतो, चालतो, बोलतो, खातो, पितो, हवन करतो, यत् करोष्यदस्नास यत् होशी ददासेत, यत् तपस्यसे कोणते तत्पुरुष मदर्पणम अहम वैष्णव हे सर्व पाहून घ्या. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राण शरीरम गृहम पूजाते विविधोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती ज्ञानोबरा म्हणतात, तो करीते तुली पूजा, तो जल्पतो जपो माझा, तो झोपे तो कपिध्वजा समाधी माझी. महात्मा झोपला तरी त्याची झोप नसून समाधी असते. महात्मा रस्त्याने चालला तरी त्याचं चालणं नसून प्रदक्षिणा असते. महात्मा बोलला तरी त्याची बडबड हा नामजप असतो. तुकोबरा रस्त्याने चालताना थुंकले तरी भगवंताला लागलेला काय गंध हा ज्याचा अधिकार आहे, असा जो वैष्णव आहे त्याने सर्व ईश्वर समर्पित भावनेने करतो. मी करतो नाही, परमात्मा करून घेतो. हे माझं नाही, हे सर्व त्याचं आहे. वैष्णव तो जया, अवघी देवावरी. हे चितोर भक्ती आवडते. संकल्पावी माया, संसाराची माया पूर्ण भगवंताला समर्पित करावी. तुका म्हणे घालू तयावरी. हे चितोर भक्ती आवडते. वाहिल्या उद्योग दुःखाची केवळ भोगने ते फळ संचिताचे अक्षरादोष देत नाही. हे चितोर भक्ती आवडते. ठेविले आनंदले तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान. हे चितोर भक्ती आवडते. वैष्णव तो कळलं भक्तिशास्त्राच्या दृष्टीने. अजून ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने वैष्णव शब्दाची व्याख्या गोड आहे. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने वैष्णव कोणाला म्हणतात? एखाद्या व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या अंतःकरणात दडलेला असामान्य गुणधर्म. माझं बोलणं जरा स्पीड मध्ये असल्यामुळे लक्ष देत. एखादा व्यक्ती त्या व्यक्तीच्या अंतःकरणात दडलेला असामान्य गुणधर्म, सामान्य म्हणत नाही, असामान्य गुणधर्म, तर त्याला ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने वैष्णव. काय असामान्य गुणधर्म? विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। नाथ महाराज स्वतः देव झालते म्हणून त्यांना गाढवा देव दिसला। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। नाथ महाराज स्वतः देव झालते म्हणून त्यांना गाढवा देव दिसला। आपल्याला गाढवच का दिसते? कारण अगोदर आपण देव बना म्हणून गाढवा देव दिसे। जगाला नाव ठेवू नका। जगामध्ये आपलेच 5 बोट सारखे नाही दादा। जगाला का नाव ठेवतो? जगात वाईट आहे चांगलं आहे। एकाच टेबलावर एक बिस्लरची बाटली आणि दारूची बाटली कोणती घ्यायची आपण ठरवायचं। स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य महाराज, दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपलं गटार आपलं अंतकरण स्वच्छ करा, जग तुम्हाला चांगलं दिसेल। बघा फरक किती सांगतो। दुर्योधनाला कधी चांगला माणूस दिसलाच नाही आणि पांडवांना कधी वाईट माणूस। चांगल्या माणसाला वाईटात सुद्धा चांगुलपणा दिसतो। चांगल्या माणसाला वाईट सुद्धा चांगला दिसतो आणि वाईट माणसाला चांगला सुद्धा वाईट दिसतो। एवढा फरक आहे एवढा। म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म मी हे सांगत होतो। हे समस्त श्री वासुदेव ऐसा ही प्रचिती रसाचा उतला भाव म्हणून भक्ता माझीराव आणि ज्ञानी मग चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्तो एकोपाही ज्ञानी आजो जे ज्ञान गणगे नहाले नावनी तृणितता धाले शांतीसी आले पालव नवे। ज्ञानी भक्त थोडक्यात तुम्हाला रामायण। ज्यावेळेला रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि सीतेला अमेरिकेत नेऊन ठेवलं चोपदार। कुठं नेऊन ठेवलं? अमेरिकेत। लंकेत नेऊन ठेवलं, अशोक वाटिकेत नेऊन ठेवलं। चला थोडक्यात सांगतो तुम्हाला वैष्णव कोणाला म्हणतात ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने। आणि रावण रोज प्रयत्न करायचा सीतेने माझ्याबरोबर लग्न करावं, विवाह करावा। रोज सीता मला कशी वश होईल, रोज प्रयत्न करायचा। सीता काही बाळासाहेब वश होत नव्हती, सीता वश होत नव्हती। रावणाच्या लक्षात आलं सीता आपल्याला का वश होत नाही, काय केलं पाहिजे? रावणाच्या लक्षात आलं सीता ही एक महान पतिव्रता आहे आणि आपण मात्र 80,000 बायका पाहून आपण विषयांध। सीता जगन्माता आहे आणि ती एक पतिव्रता आहे। रावणाला ज्ञान होतं, विद्वान होतो, कळत। मग रावणाच्या लक्षात आलं आता काय केलं? सीतेला वश करण्यासाठी काय केलं? तुमच्याकडे माझं एखादं काम नडले, काम होत नाही सहजासहजी, काय केलं पाहिजे? तुमच्या विचाराचा माणूस मध्यस्थी घातला की माझं काम झालंच म्हणून समजा। रावणाच्या लक्षात काय केलं पाहिजे? सीतेकडे एक पतिव्रता स्त्री पाठवली पाहिजे। कोण आहे पतिव्रता? रावण विद्वान प्रकांड पंडित होता, त्याला श्लोक पाठवता। या जगामध्ये 5 पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या। लगेच श्लोक म्हटलं अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्यम महापातक नाशिनी। अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी। मंदोदरीचं नाव आल्याबरोबर रावण सावध झाला। अरे बाप, नंबर आपला लागला, काम आपलं झालं। आपल्याच गृहमंत्र्याचा नंबर या यादीमध्ये, काम व्हायला काय अवघडच। रावण लगेच गेला आणि मंदोदरीच्या महलात गेला। साष्टांग दंडवत रात्रीच्या 12 वाजता मंदोदरीच्या चरणात। रावण आपलं नाही सांगा, आपलं नाही रावणाचं सांगा। आता रावणाचं ही तिथं आपलं सांगायची गरज काय? आपलं काय आपलं सांगायची काय गरज? हो आपल्याला आवडत तुमचं जाऊ द्या, आमचं सांगतो तुमचं गेला। आम्ही घरी गेलो तर म्हणतात आला काय सत्य। पुढचा प्रश्न तांब्याभर पाणी भरून देते की नाही माऊली विचारतो। पुढचा प्रश्न पाणी पितात का नाही? थांबायचं 2-4 दिवस घरी का निघायचे उधळत। अरे काय कटाळा सोडलाय देवाला का बैल का उधळत निघायचे कुठे? लय अवघड आपलं महाराज। बघती कवाडाकड चलती भिताडाकड का मेळ लागायचा आपल्या प्रपंचाचा। रावणाचं सांगा। रावण असं महाराज विद्वान असताना सुद्धा महाराज तिथं महाराज ज्ञानोबा म्हणतात चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे निछंदे नाचे कामाकड गारुडियाचे जैसे होय। स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट याच्या पुढे कोणाचं काय चाललं? रावणाने सांगितलं, मंदोदरीने विचार केला ही गिरायकाज आपल्या पाया पडायला लागले, कुणीकडून दिवस उगवलाय, काय नेमकं झालंय का? म्हटलं हे बघ आता जायचं आणि सीतेकडे जायचं अशोक वाटिकेमध्ये आणि सीतेला माझ्या बरोबर लग्न करण्यासाठी तयार हो असं तिच्याकडे करुणा विनंती प्रार्थना तिच्याकडे अर्ज करुणा भागायची।
मंदोदरी म्हटले मालक हे योग्य नाही, अयोग्य. काय योग्य नाही, अयोग्य. मला खरं सांग, आपण जर घरी गेलो आता हे कीर्तन ऐकून घरी आणि आपल्या गृहमंत्र्यांना जर आपण असा आदेश केला आपल्याला सवत आणायची तर आपली मंडळी आपले गृहमंत्री पंचारती घेतील ओवाळा पायातले. खरं सांगा काय करतील? पायातले चप्पल काढले शहराला. पण मंदोदरी होते, मंदोदरी म्हटली मालक हे योग्य नाही, अयोग्य. रावण म्हटला योग्य का योग्य मला शिकवायचं नाही आणि तू जर मला शिकवत असशील तर पतिव्रतेच्या यादीतून तुझं नाव मायनस करावं लागेल. असं गोल ते बी खरं म्हटलं, कारण रावणाला ओवी पाठवत पतिव्रता कोणाला म्हणतात? रावण म्हटला हे बघ पतीची अनुसरोनी पतिव्रता. पुढे अनायासे आत्महिता पावेची गा. जी पतीच्या आज्ञेत राहते, शब्द उल्लंघन, पतीची सेवा करते, शब्दाचं कधी पती शब्द पडू देत नाही, उल्लंघन करत नाही, तिला वेगळा परमार्थ करायची गरज नाही, तिचा आपोआप होतं. मंदोदरीला दुःखही झालं आणि आनंदही झाला. दुःखही झालं, आनंदही झाला. चला म्हटलं आज आपल्याला एका जगन्मातेचं दर्शन होतं. चला काय हरकत. मंदोदरी गेली आणि अशोककोटीमध्ये सीता मातोश्री आपल्या चरणाकडे नजर लावून नामस्मरण चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन चालू होतं. मंदोदरीने हात जोडले आणि मंदोदरीने सांगितलं सीते तू ज्याच्या नावाने या वनामध्ये कुंकू लावून बसली तो तुझा राम परिच्छिन्न का अपरिच्छिन्न? तुझा राम परिच्छिन्न का अपरिच्छिन्न? भाषा वेदांतिक सोपं करून सांगतो. तुझा राम जर सीते परिच्छिन्न असेल, मर्यादित असेल तर उगा वल्कले धारण केलेल्या पुरुषाबरोबर, झाडाच्या साली गुंडाळलेल्या पुरुषाबरोबर राहण्यापेक्षा माझा लंकेचा मालक आहे, सोन्याची लंका आहे, त्याच्याबरोबर लग्न कराय काय बिघडलं तुझं? तुला सोन्याने मडवून टाकी असा मंदोदरीने प्रश्न विचारला. वैष्णव कोणाला म्हणतात मी सांगतो, ज्ञानशास्त्राच्या. काय झालं? तुझा राम परिच्छिन्न का अपरिच्छिन्न? सीतेने सांगितलं मंदोदरी माझा राम अपरिच्छिन्न, तो अमर्याद आहे. तळ्यातलं पाणी परिच्छिन्न आहे, विहिरीतलं पाणी परिच्छिन्न आहे आणि सागरातलं पाणी अपरिच्छिन्न, व्यापक आहे. सागरातले ठाव ठिकाणा लागत नाही. विज्ञान किती प्रगत झालं तरी विज्ञानाला अजून 3 गोष्टीचं उत्तर देता आलेलं नाही. ओरिजिनल सागराची खोली कळली नाही. नंबर 1 ओरिजिनल दुधाचा थेंब विज्ञानाला तयार करता नाही आला. ओरिजिनल दुधाचा म्हणतो, पावडरचं करत असेल कशाचं केमिकल, पण ओरिजिनल दुधाचा थेंब अजून विज्ञानाला नाही तयार करता आला आणि ओरिजिनल रक्ताचा थेंब अजून विज्ञानाला तयार नाही करणार. सागराची अमर्याद आहे माझा राम, भरला घनदाट सर्वा घटी राम. मग तर आता प्रश्न विचार, तुझा राम जर अपरिच्छिन्न असेल, चराचरात असेल, कणकण मे राम हे जर सत्य असेल तर मग रावणामध्ये आहे ना. चर्चा किती गोड आहे बघा. दोघे पतिव्रता आहेत, सामान्य नाही, विद्वान आहेत. मग रावणामध्ये राम असेल. मंदोदरी काय म्हणते? सीता म्हणते हो आहे ना. मग रावणाबरोबर लग्न करायला तुझं काय बिघडलं? रावणातल्या रामाला तू का वश होत नाही? सीतेने सांगितलं तुझ्या या प्रश्नाला माझ्याकडे 3 उत्तर आहेत. झालं कीर्तन पुन्हा संपून टाकायचं. तुझ्या या प्रश्नाला 3 उत्तर आहेत माझ्याकडे. मंदोदरी तुझा प्रश्न असा आहे, तुझा राम परिच्छिन्न आहे का अपरिच्छिन्न? मी सांगितलं माझा राम अपरिच्छिन्न. मग तू सांगितलं रावणात आहे, मी म्हटलं हो आहे. मग रावणातल्या रामाला तू का वश होत नाही? रावणाबरोबर विवाह का करू शकत नाही? सीतेने सांगितलं त्याच्या बरोबर माझं पूर्वीच लग्न झालं. कळलं का? पहिलं उत्तर. रावणातल्या रामाबरोबर माझं पूर्वीच लग्न झालं, पहिलं उत्तर. दुसरं उत्तर, मंदोदरी तुझा असा प्रश्न आहे, रावणात राम आहे तर रावणातल्या रामाला का वश होत नाही? उत्तर लक्षात ठेवा. पहिलं उत्तर त्याच्याबरोबर पूर्वीच लग्न झाले आणि दुसरं उत्तर मंदोदरी ऐक, रावणात राम असेल तर तिथे रावण शिल्लक राहणार. रावण शिल्लक राहील का? कबीरदासांचा दोहा दिला सीतेने मंदोदरीला प्रमाण म्हणून. कबीरदास महाराज ऐक काय म्हणतात, जहां काम तहां राम नहीं और जहां राम तहां काम नहीं. जिथं काम वास करतो हृदयात तिथं राम राहत नसतो आणि ज्या हृदयामध्ये राम राहतो ना तिथं कामाची येण्याची ताकद नसते. नका जाऊ तया ताकद नाही तिथं महाराज कामाची काळाची अजिबात.
म्हणून तर तुकोबराय मारुतऱ्याचं वर्णन करत असताना म्हणतात काम बांधवडी काळ घातला बेडी घातली काळाला कामाला महाराज कशाच्या जोरावर फक्त रामनामाच्या चिंतनाच्या जोरावर उत्तर दुसरं दिलं तिसरं उत्तर ऐक मंदोदरी तुझं म्हणणं रावणात राम आहे चराचरात आहे रावणात राम आहे मग रावणाबरोबर लग्न का करत नाही पहिलं उत्तर दिलं त्याच्याबरोबर माझं पूर्वीच लग्न झाले दुसरं उत्तर दिलं रावणात राम असेल तर रावण शिल्लक राहणार नाही तिथं निर्द्वंद्वता प्राप्त झाली ऐसे हो का निर्द्वंद्व माझी कोणी न धरू शंका ऐसे हो का निर्द्वंद्व अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होती समता प्राप्त झाली त्याच्या जीवनामध्ये साम्य भाव प्राप्त झाला अवघी भूते सामने आली देखील म्या काही होती असं कधी होईल तुकोबराय म्हणतात का चिमण्या मला पाहून उडून काय गेल्या काय माझ्यामध्ये दोष आहे तुकोबराय म्हणतात विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा तुका म्हणे जे जे वाटे ते ते वाटे मी ऐसे ही समता आपल्या जीवनामध्ये आली जी ही द्वंद्वादी दुरावी रावणात राम असेल तर रावण शिल्लक राहणार नाही तिसरं उत्तर दिलं मंदोदरी जर रावणात राम आहे चराचरात राम आहे हो कशात बी राम आहे बैलात राम आहे गाढवात राम आहे रेड्यात राम आहे तर मग माझ्यामध्ये राम आहे ना सीता मंदोदरीला काय म्हणते माझ्यामध्ये राम आहे ना मग कुठल्याही हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने जरी निकाल दिला कुठल्या न्यायालयाने तरी काय रामाबरोबर रामाचं लग्न लागेल का मंदोदरी रामाबरोबर रामाचं लग्न लागेल मंदोदरीने हातच जोडले आणि मंदोदरी सावध झाली आणि मंदोदरी म्हणते सीते एवढ्या वनात असताना सुद्धा एवढा व्यापक बोध तुला प्राप्त झाला ही कोणाची कृपा आहे सीतेने सांगितलं दुसरी तिसरी कोणाची कृपा नाही ही माझ्या रामचंद्र प्रभूंची कृपा आहे ज्ञानोबरायांची ओवी सांगितली सीतेने मंदोदरीला ऐक सत्वशुद्धी सहाकारे गुरु कृपामृत तुषारे सासिन्नलेने बोधे ओसरे द्वैत दैन्य सत्वशुद्धी सहाकारे सात्विक बुद्धी माणसाला निर्माण व्हावी गुरु कृपामृत तुषारे गुरु कृपेच्या अमृताचा तुषार माऊली म्हणतात तुषार म्हणजे एक थेंब जरी प्राप्त झाला तरी काय होतं सासिन्नलेने बोधे त्याला भगवंताचा बोध प्राप्त होतो आणि काय होतं ओसरे द्वैत दैन्य द्वैत नावाचं दैन्य खरं दैन्य खरी दीनता कोणती पण नाहीतर घाटावर बसलेल्याचा उद्धार केला असता देवाने त्या भिकाऱ्याचा हे दिन अपेक्षित नाही खरं दैन्य अभिमान द्वेषित्वात भगवान परमात्मा अभिमान द्वेष करतो पण दैन्य प्रियतमांचे दिन माणसं भगवंताला आवडतात कोणते दिन ज्यानं द्वैताचा त्याग केला ते खरे दिन म्हणून असा एकतेला जो प्राप्त झालेला आहे एवढा व्यापक बोध ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे त्याला ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने वैष्णव म्हणा साहेब सुद्धा ऐकत असतात बघा वैष्णव शब्दाची व्याख्या गोड सर्वांना माहिती आहे कौशिकी चक्रवर्तीने गायलेली ती गोड आहे वैष्णव कोणाला म्हणतात वैष्णव जन तो तेने कही जे पीड पराई जाने रे वैष्णव जन तो तेने कही जे पेड़ पराई जाने रे पर दुखी उपकार करे कोई मन अभिमान आए रे वैष्णव जन तो तेने कहे जे पेड़ पराई दैवी संपत्तीचे गुण सांगताना असताना वैष्णव कोणाला म्हणतात अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम् अहिंसा सत्यम क्रोधस् त्याग शान्तिरपैशुनम् दया भूतेषु लोलुप्त्वम् मार्दवम् वीरचापलम् तेज क्षमा धृति शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवी मभिजातस्य भारत विठल विठल अर्थात आपला खरा धर्म आहे अहिंसा परमो धर्म हा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे त्याला वैष्णव म्हणा
या श्लोकावरच्या वया ज्ञानोबरांच्या गोड आहेत. वैष्णव कोणाला म्हणतात? आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निवविता नकडसी साने थोर तैसे दुःखितांचे शिनने हिरता सकनवपणे उत्तमाद हमनेने विवंचुगा. पौर्णिमेचा चंद्र जसा सर्वांना शीतलता देत असताना भेद पाहत सर्वांना सारखी देतो, हा उत्तम आहे का अधम पाहत तैसे दुःखितांचे शिनने हिरता सकनवपणे. दुःखितांचं दुःख हरवून घेण्यासाठी महात्मा पाहत नाही, हा अधम आहे का नीच आहे का श्रीमंत आहे. महात्मा चालत असताना दुःखी माणसाला संतुष्ट करूनच पुढे जातो. ज्ञानोबरानंतर पाणी वाहत असताना समोर जर एक रस्त्यावर खड्डा आला तर खड्ड्यालाच बाजूला ठेवून पाणी पुढे जातं की खड्डा पूर्ण करूनच पाणी पुढे जातं. ज्ञानोबरानंतर निम्न भरलिया पाणी डळोची नेने ते विश्रांता तोषोनी जाणे सामोऱ्या पै पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पुढे संकटे पुढीला चिनी पायाला काटा मोडतो आणि व्यथा जीवाला होते. तैसा पुढे संकटे पुढीला चिनी. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो. का पाव शीतळत आला आहे की ते डोळ्याची लागे होय तैसा परत सुखे जाये सुखाव तुझो. आपल्याला उन्हाळी जर लागली आपल्या तळपायाला आपण काय करतो? राख लावतो किंवा पाण्यात असे बुडून बसतो. तळपायाला आपण पाणी लावलं, राख लावली की शीतलता आपल्या पूर्ण शरीर आपलं थंड पडलं. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो. ज्ञानोबा म्हणतात असा जो महात्मा आहे तो कोण आहे? ज्ञानोबा म्हणतात अर्जुना तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जाण दया मी उदय जतांची तया ऋणिया लाभे. असा महात्मा जन्माला आल्याबरोबर मी त्याचं दर्शन घेतो, त्याचा ऋणी त्याचा आभार मानतो. असा जो आहे ना तो कोण आहे? वैष्णव आहे महाराज. वैष्णव एवढंच आजच्या कीर्तनातून घेऊन जा. झालं कीर्तन काय घेऊन जा? फक्त पाठी बाजला. दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना, दुसऱ्याच्या सुखात सुख माना. एवढंच. दुसऱ्याच्या आनंदात आनंदी व्हा आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व्हा. आम्हाला एवढंच जमत. एक जण दवाखान्यात गेला, डॉक्टर साहेब पोटात दुखायला. कधीपासून? शेजारच्या बंगला बांधला. असं नका सोपा परमार्थ. किती सोपा महाराज? फक्त पाठी बाजली. फक्त आमची तेवढी वृत्ती तयार होते. अगोदर तुमचं चांगलं व्हावं, मुंजा महाराजांचं चांगलं हो, गिरी महाराजांचं चांगलं हो, बोबडे महाराजांचं चांगलं हो आणि तुमच्या पाठीमागून माझं चांगलं. एवढीच भूमिका ठेवा, एवढीच वृत्ती ठेवा. पास महाराज परमार्थ तुमचा झाला. तुम्ही देव आहेत, देवी संत. ही दैवी संपत्तीची गुण ह्या श्लोक ओव्यात काय सांगितलं? ह्या ओव्यामध्ये तेच चिंतन आहे सर्व. एक माळीन आणि कुंभारीन दोघी जणी व्यापार करायचा. एक उंट होता. दोघी जणी मध्ये उंटावर माळणीच्या मितीच्या गड्ड्या होत्या आणि कुंभारणीचे गाडगे होते. परंतु चमत्कार असा घडला, जिकडून गाडगे होते जिकडून गाडगे होते तिकडून माळीन चालत होती आणि जिकडून मितीच्या गड्ड्या होत्या तिकडून कुंभारीन चालत होती. दोघी जण निघाले उंट हाकीत बाजारला. आता उंटाची मान लांब लचक असते, तो उंट एक पेंडी अशी मान मागे फिरून मितीची गड्डी खायची. मग तिकडून कोण चालत होती? कुंभारीन. मग कुंभारीने सांगावं का नाही तुझ्या मितीच्या गड्ड्या खायला उंट म्हणून माय खावजा म्हणली. लाड झाली. लॉकडाऊन पडले. कुठून म्हणली मला सुचलं की महाराज पोरग गायक बनवायचं, वादक बनवायचं, कीर्तनकार बनवायचं, सगळं बंद पडलंय म्हणली. आणि हीच दुकान चालू आहे, बोरला पाणी, लाट झाली, माळव्याला पैसा, लाट झाली म्हणली साऱ्या लॉकडाऊन मध्ये. खावजा. कोण? कुंभारी. आता हिला काय माहिती पुढे काय होणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, दुसऱ्याला खड्डा खांदायचा ठरवला की आपल्यासाठी खड्डा तयार असतो. नेहमी लक्षात. उदाहरणार्थ तुमच्या तोंडाला मला काळं लावायचं. तुम्ही म्हणता तुला काही तर काळं लावा बोलले गुरुजींनी. तुम्हाला काळं लावायचे उदाहरणार्थ तर अगोदर तुमचे हात काळे करावे लागतील. बरोबर आहे? तुम्हाला काळं लावायचं. हात कोणाचे काळे करावे लागतील? तुमचे का माझे? असं म्हणून तुझे हात काळे करावे लागतील. अगोदर मला काळं फासावं लागेल. मला म्हणून तर ती काळं पांढरं करणारे अगोदर ती घरूनच काळं घालून जाते. त्याला काळं पांढरच करायचं असते. असो इथं कुणी असलं ते म्हणणार तसं काही नका, कीर्तनातला भाग आहे. असो तिनं सांगावं का नाही तुझ्या मेथीच्या गड्ड्या खावजा म्हणली. खावजा. जेव्हा उंटानं महाराज मेथीच्या गड्ड्या निम्याच्यावर खलास केल्या, ओझं कमी झालं. ओझं कमी झाल्याबरोबर इकडून कुंभारणीचं बाळासाहेब तिला पाणी पाजाय खापर शिल्लक राहिलं नाही. सगळे गाडे फुटून गेले महाराज. का सांगितलं? दुसऱ्याचं वाटलं व्हावं असं वाटलं की आपलं झाल्याशिवाय राहत नाही. तो वैष्णव म्हणण्याच्या ती आसुरी संपत्तीचे गुण आहेत. आता ती कशाला सांगत बसलो उजडायची? मी दैवी संपत्तीचे सांगितले. वैष्णव कोणाला म्हणतात? सोपं आहे. दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना, दुसऱ्याच्या सुखात सुख म्हणा. याला वैष्णव म्हणतात. कळलं महाराज आम्हाला? संगतीचं महत्व कळलं. वैष्णव कोणाला म्हणतात तेही कळलं आम्हाला. आता सांगा त्यांच्या संगतीत गेल्यावर काय मिळणार आहे? अभंगाचं वैष्णवा संग सुख वाटे जेवा. वैष्णवा संगते सुख वाटे जेवा. वैष्णवा संगते सुख वाटे
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. संगतीचं महत्व कळलं. वैष्णव कोणाला म्हणतात तेही कळलं. जे विष्णूचे असतात ते वैष्णव असतात. मग त्यांच्या संगतीत गेल्यावर काय मिळतं तर वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. सुख मिळतंय महाराज, सुख. इथं तुम्ही आलात कीर्तनात कशासाठी आलात? उगाच आलात का? काय मिळतंय? काहीतरी मिळाल्याशिवाय, प्रयोजन असल्याशिवाय माणसं कर्मप्रवृत्त होत नाहीत. कशासाठी आलात? लोकांना म्हणूया चला वारीला सोहळ्याला. दारूला आल्यावर परत लाखांड रुपयाची मटका लावला तर लॉटरी लागत असती. इथं कुणीच थांबायच नाही, सगळे तिकडच. बरे तिकडं काही इकडं काही नाही, आम्हाला जागा मिळायच नाही पुन्हा. अर्थात तुम्ही इथं का आलात म्हणजे महाराज आनंद मिळतोय कीर्तन श्रवणामध्ये. 8 दिवस गुरुजी सप्ताह करतात. हा वैष्णवांचा मेळा भरला जातो आणि मग 24 तासातून 2 तास तरी असा आनंद मिळतो की संसार विसरून जातो. ही अवस्था इथं आम्हाला प्राप्त होते. त्याच्यासाठी आलो. आनंद आहे, समाधान त्याच्यासाठी. तर सुख मिळतं वैष्णवाच्या संग. सुख या संत समागम नित्य दुनावे तुझे दहन होती सकळ कर प्रेमे सर्व काळ डुल्ले डुल्ल. म्हणून नाही काही सर्व सुखे आजी येथेची वळली संतांची देखील चरणामध्ये. सुख वसे हेची ठाई बहुपायी साधांची. अनेक प्रमाण आपल्याला देता येईल. आपली वेळ समाप्त होत आलेली आहे. अर्थात वैष्णवांच्या सानिध्यात सुख मिळते. ते सुख किती प्रकारचे? 3 प्रकारचे. विषय सुख, ब्रह्म सुख आणि आत्मसुख. विषय सुखाची आवड आहे जीवाला. विषय ओढी भुलले आता यांचे कोण करील नुपजे नारायणी पावने ठाव नरदी. अर्थात विषय सुखाची आवड जीवाला. ब्रह्म सुखाची आवड मुमुक्षुला. त्याला विचारा, तो मुमुक्षु जिज्ञासू तो एकच उत्तर देईल. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संगजन करा माझे. काय हे खंड येईल कर्म पारुषातील धर्माधर्म कासयाने ते कळेल वर्म. मनवून श्रम वाटत असे. हो त्याची इच्छा एकच आहे आता. पुसावे से वाट पुसावे से जीवा. तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील. ही इच्छा कोणाची तळमळ तो परमात्मा मला भेटावा, ते संत मला भेटावे. मुमुक्षु त्याला ब्रह्मसुखाची आवड आणि आत्मसुखाची आवड आहे. विटेवरच्या परमात्म्याला झालं कीर्तन माझं शेवटचं उदाहरण आहे. आत्मसुखाची आवड कोणाला आहे? विटेवरच्या परमात्म्याला आहे. त्याला विचारा, तुझी जागा सोडून हे देवा विटेवरून तू खाली आला वाळवंटात भगवंता, आणि वाळवंटातून तू काय केलं? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. देव एवढा नाचला कीर्तनात नामदेव महाराजांच्या. किती नाचला? नाचता नाचता देवाचं धोतर गळालेलं सुद्धा देवाला माहिती नाही महाराज. एवढा देव नाचला. त्याला विचारा का? तो उत्तर देतो महाराज. कशासाठी आला रे? तिथून कुठून? ज्या सुखा कारणे देव बेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला.
वैकुंठातून इथं का आला महाराज? तर तो सांगतो या आत्मसुखाची आवड मला आहे आणि ते आत्मसुख कुठे मिळतं? वैष्णवांच्या संतांच्या सानिध्यामध्ये मिळतं. म्हणून तो सुद्धा त्याची जागा सोडून या आत्मसुखासाठी जेथे असे देव काय जेथे रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, इथं परमात्मा नाचत असतो. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आपल्या जवळच तेर नावाचं गाव आहे आणि त्या तेर नावाच्या गावामध्ये त्या भूमीमध्ये थोर संत होऊन गेले, कुंभार जातीमध्ये जन्माला आले श्री संत गोरोबा काका. मी सगळं सांगणार नाही, काकांचे हात तुटले, पूर्व इतिहास मी सांगणार नाही, का तुटले कशामुळे तुटले आपल्याला माहितीच आहे. परंतु काकांचे दादा हात तुटले आणि काकांना चिंता लागली भजनाची. कशाची? भजनाची चिंता लागली. मला खरं सांगा, आपले हात तुटले, आपल्याला भजनाची चिंता लागते का भोजनाची? आपला जर हात मोडला गळ्यात टांगला डॉक्टरने तर भोजनाची भोजन कसं करावं? काकांना चिंता लागली भजन कसं करावं, कारण आपला नियम आहे हाताने टाळी मुखाने नाम श्रीराम जय राम जय राम. काय करावं, कशी टाळी वाजवावी? हो, विटेवरच्या परमात्म्याला चिंता लागली माझ्या काकाचा उदरनिर्वाह कसा चालला. तुका म्हणे घालून या बरं राहिलो निश्चिंती. परमात्मा महाराज गरुडाकडे गेले, गरुडाला सांगितलं तुम्हाला गाढव व्हावं. गरुड परमात्मा गाढव झाले, देव स्वतः विटेवरून खाली उतरले, कुंभार झाले. आता गाढव हाकण्यासाठी पाठीमागे कुंभाराची कोण पाहिजे? बायको पाहिजे की नाही कुंभाराची? कारण बरेच गाढव बायको शिवाय हाकले जात नाहीत. रुक्मिणी आई साहेबांकडे गेली, तुम्हाला म्हणले कुंभारीन व्हावं लागतंय. आपल्या काकांचे हात तुटले आणि त्याचा उदरनिर्वाह कसा चालणार? सारखं भजनच चालू आहे. कारण भक्ती विना देव दिसत नाही, पैसा विना संसार चालत नाही. हे करू का हे करू सांगा, काय करू सांगा मी काय करू. ही अवस्था झाली आणि स्वतः देव महाराज गाढवाला घेऊन गबाळ टाकून देव आणि आई साहेब तेरच्या भूमीमध्ये आले. काका आहेत का घरी? काका ओ काका, काका आहेत का घरी? हो आहे ना. कोण? अमुक अमुक गावचा कुंभार आहे. या 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 बरं झालं बरं का. ओ तुमच्या घरी काम मिळेल का काका? मला मडके घडवायचं काम मिळेल का? या ओ या, बरं झालं बघा, देवाने धाडून दिल्यासारखं आलात बघा. मला खरं सांगा, देवाने धाडून दिलं का देवच? देव साक्षात भगवान परमात्मा विटेवरून विठ्ठल चालते. अहो मी अमुक अमुक गावचा कुंभार आहे, हो मडके घडवायचं काम मिळेल का? तुम्ही मोठे कुंभार आहेत म्हणे, तुमच्या घरी मोठा कारखाना आहे मडके तयार करण्याचा, द्या काम असलं तर गरीबाला इथे करून खातो. हे गाढव आहे माती वाहण्यासाठी, तुम्हाला मदत होईल. काकांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. महाराज भक्तीची पराकाष्ठा असते, किती पराकाष्ठाचे सांगू द्या. आमच्या गुरुजींना माहिती आणि तुम्हालाही माहित झालं असेल, ज्या ठिकाणी मी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मंदिर बांधतोय त्या भूमीमध्ये गेल्या वर्षी माझा सप्ताह तृतीयेला चालू होणार होता साहेब. आणि दुर्वड म्हणतो ना आपण, दुर्वडीचा सण असतो. दुर्वडी दिवशी तिथल्या एका शाळेगाव मधल्या एका माथ्या पेरूने, कारण माझ्यावर अन्याय झाला त्याच्यामुळे मी कुठे सांगायला भीत नाही आणि सांगितलं पाहिजे माणसाला. बघा गुरुजी भागवत कथा करतात, सागर मंथन होत असताना प्रारंभाला अपेक्षा होती अमृताची, निघालं काय गुरुजी? विष. कुठलंही चांगलं कार्य करत असताना सुरुवातीला विष निघत असतं, दगडाचे घाव. हो, दगड खवे लागतात. जन्मदात्या माय बापाने मीराबाईला दादा विष प्यायला दिलं. जगाचं काय बसला? जगाने दगड हाणलेच पाहिजे, तेव्हाच आपला उद्धार आहे महाराज. एवढं सोपं नाही. आणि माझी गाडी पडली. साळेगावचे माजी सरपंच नारायणदादा लांडगे वगैरे आम्ही या गुरुजी आम्ही सप्ताहाचं नियोजन करत होतो. 2 दिवसांना सप्ताह आहे. डोक महाराज सर्व मोठी मोठी मंडळी होती त्या कार्यक्रमामध्ये. आणि मद्यपान करून आला तो, कुठलाही संबंध नसताना त्याचा माझा काहीच नाही. मद्यपान करून आला, खाऊ नाही ते खाऊन आला त्या दिवशी नाथ महाराजांच्या दरबारात. आणि मी त्याचे पाय धरले दादा. भक्तीची पराकाष्ठा असते, त्याच्यातून जो उत्तीर्ण होता ना दादा, तो पास झाला ना एकदा, तो पास झाला की झालाच महाराज. फक्त दम धरला पाहिजे. असं नका लगेच संसारामध्ये भाई मागं सारू. अरे देवता बना. मला एका लोहाराच्या दुकानाच्या उद्घाटनाला बोलवलं. महाराज छन्नी हातोडी पक्कड आयरन आहे, गंध लावाया
आयरणीला. अरे मी म्हटलं आयरन जुनी आहे ना दादा, छन्नी पक्कड हातोडी नव्या वस्तूत ना, नव्या वस्तूला गंध लावला पाहिजे ना. हा महाराज, नव्या वस्तू आयरन जुनी, किती जुनी, माझ्या खापर पंजोबापासून तीच आयरन आहे, माझ्या पंजोबाने वापरली, माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी, आज माझ्यापर्यंत तीच आली. अरे मग दादा नव्या वस्तूला लावणार नाही, अगोदर आयरनला लावा. का? या हातोडी छन्नी पक्कड गणेश महाराज या घाव घालणाऱ्या वस्तू घाव घालतात त्या वर्षाला तुटत असतात. आयरनी घाव सहन करणारे, आयरनी घाव सहन करणारे, म्हणून तिच्या अगोदर पूजा करा. दादा घरातील देवता बनायचं असेल तर सहन करा, गावातील देवता बनायचं असेल तर सहन करा. आणि त्या मद्यपान करणाऱ्या माणसाला महाराज खाली गेला आणि माझी गाडी फोडली. माझी 4 व्हीलर 7 सीटर गाडी होती, सगळी गाडी फोडून टाकली, बुकणा केली. परत आला, दगड घेऊन आला आणि एका व्यक्तीवर तो दगड मारायला लागला, ज्यांची मी जमीन घेतली. मी त्याचे पाय धरले, चपला सहित त्याच्या पायावर डोकं टेकवलं. मला नाथ महाराजांनी ते सामर्थ्य दिलं. लोक म्हटले महाराज आम्हाला तुमचा क्रोध माहिती, पण एवढं कसं काय? मला नाथ महाराजांनी ते सामर्थ्य दिलं. नाथ महाराज म्हणले असतील तू शांती ब्रह्मचं मंदिर बांधायला ना, तुझ्यात संयम आहे का नाही बघतो. कदाचित माझी परीक्षा पाहिली नाथ महाराजांनी. 108 वेळा यवन माझ्यावर थुंकलाय, 108 वेळा, तरी 109व्या वेळा तो मला शरण आला. तोंड त्याचं सडलं पान खाऊन खाऊन क्षमा करा नाथ महाराज मला. तरी नाथ महाराज म्हणले तुझं काय नाही चुकलं, तुझ्यामुळे मला 108 वेळा गंगेचं स्नान घडलं. ही मला नाथ महाराजांनी अंगावर यवन घातला. ही परीक्षा असते महाराज. काय असते? परीक्षा. तशी माझ्या गोरोबा काकांची परीक्षा होती महाराज. आणि दिलं ते काम करायला, झालं कीर्तन माझं. आणि ते काम करू लागला परमात्मा महाराज. ज्याने हे सर्व मडके तयार केले त्याला ती मडकं तयार करणं काय अवघड आहे महाराज. फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तो वेडा घटा घटाचे रूपा गळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते साखर, कुणा मुखी अंगार, तो वेडा कुंभार. हो वाजून फिरत्याचा का म्हणा, फिरत्याचा का मातीला मोकळ्या मनाने म्हणा की जेवताना कसं मोकळ्या मनाने जेवतो म्हणा. फिरत्याचा का, फिरत्याचा का मातीला, विठ्ठला विठ्ठला. लाजलं नाही पाहिजे महाराज. आता आलं परमात्मा महाराज. ते गाडगे घडू लागला आणि ते गाडगे भाजायला लागला. गाडगे कशात भाजले जातात? आव्यात. कच्चेत का पक्केत करण्यासाठी. इथले सगळे कच्चेत का पक्केत ना का राहिलेत कच्चे? गावगाव 100-200 कच्चे म्हणतात. बघा हे भाजलेलंच आहे, इथं काय खोटं बोलायचं. हो भाजलेलं गाडगं टिकत असते माझा महाराज. हो सध्याच्या काळातले अवघड आहे. भाजलेलं गाडगं टिकत असते, झिरपत नसते, आयुष्यभर ते टिकते व्यवस्थित. हो विचित्र काळ आहे. चला जाऊ दे. आणि भगवंताने ते घडवलं. माझे मुक्ताई ज्ञानदादा सोपन काका निवृत्तीनाथ तेरच्या भूमीमध्ये आले. मुक्ताई म्हटले ज्ञानदादा देव पंढरपूरला नाहीत, आपण तेरला जाऊ. तेरला एक मोठे संत आहेत, त्यांच्या भेटीसाठी देव गेले. दारात आले. मुक्ताईनं महाराज काकांच्या हाताकडे पाहिलं. काका तुमचे हात तुटले हो काका, तुमचा प्रपंच कसा चालतो, उदरनिर्वाह कसा चालतो काका, तुमच्या लेकरा बाळांना शिकण्यासाठी पैसा अडका कुठून प्राप्त होतो, कारण तुमचा मडके घडवण्याचा धंदा बंद पडला काका सांगा ना, तुमचे हात तुटले हो काका, सांगा ना. महाराज काकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. सांगा ना काका तुमचे हात तुटले, सांगा ना तुमचा प्रपंच कसा चालतो, सांगा ना कसा चालतो, रडाय का लागला. तेव्हा काकांनी सांगितलं मुक्ते माझ्या घरी असा कुंभार आलेला आहे, तो माझ्यापेक्षा सुंदर मडके घडवतो. मुक्ताईने विचारलं काका तुमच्यापेक्षा सुंदर मडके घडवणारा कुंभार अजून जन्माला यायचा, अजून जन्माला यायचा. काका सांगा ना कोणता कुंभार आहे तो, सांगा ना काका मला दाखवा ना, तुमच्यापेक्षा सुंदर मडके घडवणारा असा कोणता कुंभार आहे. काकाने हाक मारली. कुंभार दादा ओ कुंभार दादा इथं कुंभार दादा पंढरपूरला. देवानी सांगितलं रुक्मिणी चला सोंग उघड पडण्याचे. कुंभार दादा पंढरपूर. बरं जाऊ द्या ना, नसू द्या कुंभार दादा, त्याने घडवलेले मडके तरी दाखवा ना कसले, तुमच्यापेक्षा सुंदर आहेत दाखवा कसले. 10-5 नेते आळंदीला, खूप उष्णता आहे, टेम्परेचर आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी पिण्याचे दाखवा ना. काकाने सांगितलं मुक्ते जा तिथं आहेत. माझी मुक्ताई तिथं गेली. ऐका, आणि जेव्हा मुक्ताने एक मडकं हाताखाली चाळून पाहायला सुरुवात केली, एक मडकं मुक्ताईच्या हातात असं आलं दादा की त्या मडक्यावर चिन्ह दिसले, शंख चक्र गदा आणि पद्म असे चिन्ह दिसल्याबरोबर मुक्ताईच्या डोळ्याला घळघळ आनंदाची अश्रू आले, धावतच आले. आणि एका
ब्राह्मणाच्या मुलीने का कुंभाराच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. काका तुम्ही भाग्यवान आहेत काका. काका तुमच्या घरी जो कुंभार आला तो सामान्य कुंभार नव्हता, तो असामान्य विटेवरचा कुंभार होता. काका काका धावतच गेले, भगवंताच्या चरणावर दंडवत घातला. देवा एवढं नीच काम का केलं, का केलं? देवाने एकच सांगितलं, संतांचे सुख झाले या दिवा, मनवनी सेवा करीतसे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. त्याच्यासाठी केलं, म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. म्हणून ते अभंग ज्ञानोबऱ्यांचा महाराज. ज्ञानदेव म्हणे नाम देवा पायी, ज्ञानदेव म्हणे नाम देवा पायी, शंख चक्र मडक्यावरी देव गुप्त होई, देव गुप्त होई. तेर गावी आहे भक्तीचा रंग, गोरोबाच्या चिखला मध्ये नाच. पंढरीच्या पेठे मांडले दुकान झाला, विठ्ठल कुंभार झाला, विठ्ठल कुंभार रुक्मिणी कुंभारी. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. आत्मसुखाची आवड विटेवरच्या परमात्म्याला आहे. का हो महाराज तुम्ही हे आत्मसुख एकटेच उपभोगता का इतरांना देता? महाराज म्हणतात आपोल पोटून एकटा खात नाही, सेवितो हा रस वाटितो आणि का इतरांना देतो. देण्याचं माध्यम काय? महाराज म्हणतात आता गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने मी गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो. आणि जगाच्या मनावर नाही, आता मनाच्या आनंदे माझ्या मस्तीमध्ये मी आता कीर्तनात नाचावं, गावाबी नाचावी. आता अलीकडे गाय राहिले, नाचे राहिले, नाचलं बी पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगे. नाचलं तर विधेय अवस्था, ब्रह्मानंद अवस्था आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून नाचलं पाहिजे. एकदा नाचायचं आणि कीर्तन सोडायचं. सर्वांना एक नाटाचा अभंग पाठ असेल ना. तुकोबराय म्हणतात मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं म्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बाबा. देवा मी अनाथ अपराधी, तुझं कधी भजन केलं नाही. आणि जे भजन करले त्यांना नाव ठेवल्याशिवाय राहिलो नाही. नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांगिले नावडे, पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. एवढंच काम केलं म्हणून दुसऱ्यावर कधी दोष द्यायचा नसतो. माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्र दारा कैचा मित्र, कासया घातला पसरू. हो जगद्गुरु तुका म्हणे आप आपण घात कर, शत्रू झालो मी दावेदार, कृतव कृपेचा सागर उतरे पार तुका म्हणे. सर्वांनी खानदानी वारकरी चाल म्हणायची. एकदा गाये नाचे विषयाला नाचायचं. तुकाराम महाराज एवढं नाचायची कीर्तनात, एवढं नाचायचं. आमचं लय अवघड आहे. थोडं कमी झालं पण ते भांडवल संपलं काय की 4-5 मिनिट 10-5 मिनिट वाढलं पण ते कधी मिळालं का नव्हतं की. तुकाराम महाराजांचं कीर्तन एकदा चालू झालं, सगळे उठून गेले. कीर्तन चालू होतं तुकोबऱ्यांचं. एकच श्रोता बसला, एकच. महाराजांना वाटलं बरं झालं एक तरी बसलाय, परंतु त्याच्या बसण्याचं कारण विलक्षण वेगळं होतं. बसण्याचं कारण वेगळं होतं. तुकोबराय ज्या घोंगडीवर उभारले तिथे घोंगड होतं त्याचं. महाराजांचं महाराज कीर्तन आलं रंगात, पांडुरंग शिरला अंगात. आणि अशा उड्या मारायला चालू केली तुकोबराने कीर्तनात आनंदामध्ये. महाराज एक उडी जी मंडपाला गेली का नाही परसभर, यानं जी उडीचं महाराज संधीचं सोनं साधलं, जी घोंगडी ओढली आणि जी घरी पळून गेला, अजून कीर्तनाला आला नाही गुरु. गाये नाचे उडे. तुकोबराय नाचायचे. कसे नाचायचे महाराज? प्रेमे छंदे नाचे डोले हर पाले देह भाव, प्रेमे छंदे नाच. आणि मग असं नाचले काय अवस्था प्राप्त व्हायची? तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे. काही शिल्लक नाही त्यांच्या जीवनात, एकच उरायचा देव. आम्हाला म्हणते कीर्तन झालं जोगदंड महाराज आज किती उरलं. आम्ही म्हणतात कशाचं उरलं, घरच्या घरी नामा म्हणे देवा घरच्या घरी जेवत, कशाचं उरलं, गाडीलाच पुरलं नाही घ्यायचं उरलं. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात एकच उरला आता या अवस्थेमुळे. तुका म्हणे उरला देव गेला भेवत, आता देवच उरला, माझ्या जीवनात काही उरलं नाही. मग एकदा नाचा सर्वांनी. हा रेडी रेडी लगेच ज्ञानेश्वर माऊलीचं भजन. तुम्ही नका हात वर करू, तुमचं नाही. नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले बाळासाहेब. नाही ऐकिले गायले गीत, 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 धरली लाज सांडले हित,
सांडिले हित उडी उडी नावडे पुराण बैसले सळस नावडे पुराण बैसले सळस उडी उडी गेली बहुत परनंदा उडी गेली बहुत परनंदा उडी मारा उडी 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 नाही ऐकले गायलं गीत नाही ऐकले गायलं नाही ऐकले गायलं गीत नाही ऐकले गायलं आता झाले मोकळे आता जेवायला असा व्यायाम घडले वॉकिंग करायची गरज नाही व्यायाम करण्याची गायनाची उडी आपल्या छंद मनाच्या आनंदाच्या आवडीने महाराज ते नाचतात उड्या मारतात तुम्हाला काही व्यावहारिक दृष्टिकोनातून लाज लज्जा महाराज म्हणतात लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते लाज दुरावली भय दुरावली शंका दुरावली मग आता नकळे साधन या परते मग देवाने विचारलं महाराज तुम्हाला माझी गरज देवाने सांगितलं तुका म्हणे आता आपुल्या सयासे आम्हा जगदीशे सांभाळावे देवा तू आता तुझ्या स्वसायासाने आमचा सांभाळ कर तुका म्हणे आता आपुल्या सयासे नियम करायला देवा तुझी गरज आहे आणि केलेला नेम टिकवण्यासाठी सुद्धा तुझी गरज आहे योग आणि क्षम तूच देणारा असल्यामुळे नामा म्हणे केशी राजा केला नेम म्हणून तुका म्हणे आता आपुल्या सयासे आम्हा जगदीशे सांभाळ देवाने सांगितलं आम्हा म्हणजे कोणाला सगळ्या अभंगात प्रथम पुरुषी एकवचनी शब्द वापरला आणि शेवटी आम्हा सांभाळावे बहुवचन वापरतात आम्हा म्हणजे कोणा सगळ्या अभंगात बघा नकळे साधने वापरते कोणाला मला लाज भयशंका दुरावीला मान कोणी मी गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंद आवडीने कोण मी वैष्णव संगती सुख वाटे जीवा कोणाला मला आणि कमी देवा काही नाही कोण मी सगळीकडे मी आणि शेवटी आम्हा सांभाळावे बहुवचन वापर आम्हा म्हणजे कोण तुकोबरा देवाला म्हणतात ज्या वैष्णवांच्या संगतीत गेल्यावर जे मला सुख मिळालं ते वैष्णव आणि मी हरिजना सवे भेटी नहो अंग संग ते वैष्णव आणि मी देव वसेची त्यांची घडावी त्यांची नामची तुटातूट होऊ देऊ नको अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची त्या वैष्णवांची अखंड आम्हाला संगती असू दे एवढंच माझं मान नाही म्हणून तुका म्हणे आता आपुल्या सयासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने यथामती यथावकाश झालेली चिंतनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो योग्य असेल गुरुवारांचा अयोग्य बुद्धीचा दोष समजून माझ्या पदरात टाका नाथ महाराजांच्या मंदिराचं काम चालू आहे सर्वांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे 30 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीमध्ये रोज 7 ते 9 महाराष्ट्रातील दिग्गज मंडळींचे कीर्तन होणार आहेत सर्वांनी त्या कार्यक्रमाला यायचं एक तरी दिवस या म्हणजे तिथं कळेल परिसरात आपल्याच परिसरात काय लांब नाही नाथ बाबाचं अधिष्ठान व्हायला लागले पैठणला नाही जाता झालं नाथषष्ठीला तिथे या 31 मार्चला नाथषष्ठी 31 मार्चला दुपारी गुरुवारी महंत भगवान महाराज औरवाकरांचं कीर्तन असतं लाड महाराज आहेत सर्व दिग्गज मंडळी त्या कार्यक्रमामध्ये आणि विशेष म्हणजे मगाशी सांगितलं आता जर मी कधी आलो इथं भेटी घ्यायला तुमच्या तर गुरुजी एवढे कधी भेटतील का मला एवढे कधी भेटणार नाहीत भेटणार गुरुजीने गेल्या वर्षी सप्त्याला 21 रुपये दिले आणि आता सेवा करून तिथं 11,000 मंदिरासाठी देणार आहेत गुरुजी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा
मग आता गुरुजी म्हटले ही एवढे कधी भेटणार नाहीत. मग आता ही तर जेवढे बसलेले एवढ्याने जर ठरवलं आणि सगळे श्रीमंत आहेत, आपले 1500 कुठं जात नाही. आपलं लेकरू जर आपल्या धर्माचं काम करत असेल, कुठलाही धर्म असेल बघा, इस्लाम ख्रिश्चन कुठलाही धर्म असेल, दोनच घरं असली त्यांची तरी महाराज कोट्यावधी रुपये येतात, कुठून येतात कळत नाही आणि त्यांचं कार्य उभारतं महाराज. हो, आमच्यासारखी लेकरं जर कुठेतरी धर्माचं कार्य करत असतील आणि हे जर नाही वाढलं तर उगवत्या पिढीवर महाराज हे संतांचे विचार आत्मसात होणार नाहीत आणि ही पिढी तयार होणार नाही. पण ही पिढी संस्कारित होण्यासाठी या महापुरुषांच्या संतांच्या विचाराची आध्यात्मिक रूपी ज्ञान मंदिराची गरज आहे. म्हणून आपल्या लेकरांना आपण सहकार्य केलं पाहिजे. आपले 1500 कुठं जात नाही. आता इमानीद्वारे सर्वांनी जर ठरवलं 1,000 रुपये गणेश महाराजांना पाया पडून द्यायचे, असं देत नाहीत का कुठल्या महाराजांनी? पाया पडून मला देण्यापेक्षा नाथ महाराजच्या मंदिराला ते 1000 रुपये लागतील. काय तुम्हाला 1000 द्या, 500 द्या, 200 द्या, माता मावल्यांकडे काय असतील ते द्या नाथ महाराजांसाठी. म्हणून नाथ महाराजांच्या प्रपंचाची कावड भगवंताने वाहिली 36 वर्ष. त्यांनी भजन केलं तर त्यानं कावड वाहिली पाणीवर. तर आपण नाथ महाराजांच्या मंदिरासाठी आपण 10-5 रुपये दिल्यावर आपलं प्रपंचात नक्की चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी मी पूर्ण करतो. वाणीला पूर्ण राम. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर
बसा भजनी मंडळी बसा. आज मूर्ती लहान पण कीर्ती महान. महाराज छोटूसा पण कारण आम्हाला माहिती कोण कितक्याला पाण्यात खोल पाण्यात, म्हणून आवर्जून त्यांची तारीख घेतलेली आहे. आणि हे महाराज म्हणजे मृदंगात नंबर 1, गायनात नंबर 1, ज्ञानेश्वरी अभ्यासात नंबर 1, आणि पुन्हा सामाजिकीकरण सगळी माणसं गोळा करा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे मंदिर मी तिथं दोन तीन वेळेस गेले. इतकं सुंदर मंदिर व्हायला लागले तिथे. आज मंडपाचं काम चालू आहे त्यांच्या, कारण दरवर्षी सप्ताह करायला ते मंडपाला पैसे देण्यापेक्षा ह्याच्यापेक्षा मंडपच तयार म्हणून मंडप तयार चालू आहे. मंदिराचं काम चालू आहे. म्हणजे येणेप्रमाणे सर्व अगदी काम अगदी तन मन धनातून चालू आहे. तरी आजच्या सेवेला त्यांनी वेळेत येऊन आपल्याला सेवा दिली, त्याबद्दल आमचा परिवार त्यांचे आभारी आहे. आता शेठजी दंड द्यावा लागला सांगायला लागलो. गडबड आम्ही बी नोकरीला होतो. हा नाही पटकन इथं हे करायचे, जेवायला बसायचं. तर आता या ठिकाणी बरोबर 2 ला कथा चालू होणार आहे. आज वेळ नाही, वेळ करायचा पण नाही. 2 ला कथा चालू होईल आणि 2 ते 4 कथा होईल आणि 4 ते 5 हरिपाठ आणि 5 ते 6 प्रवचन आणि 5 ते 6 तसेच ज्ञानेश्वरीचे उपासक उमाकांत साहेब शिंदे यांचं प्रवचन आहे. अगदी एकदम उत्कृष्ट ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरीच मांडतात. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच संध्याकाळी डॉक्टर चत्रभुज वायवशे यांचं 16व्या अशा प्रकारचं करेक्ट 7 म्हणजे 7 लाच कीर्तन चालू होणार आहे. तरी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आता सगळ्यांनी जेवणासाठी बसून घ्यावं ही विनंती आहे. चला.